तुम्हा सगळ्याला तर माहितीच आहे आपलं कौलाचं घर आहे ना पाडलं गेलेलं आहे ना. आम्ही ना ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे. म्हणजे ना आता आमचा बंगला सगळा बांधून झालेला आहे आणि तिची ना आज पूजा होती. म्हणजे वास्तुशांतीचा कार्यक्रम होता आणि गृहप्रवेश पण होता. काका आणि मम्मी इकडे पूजेला बसलेत. सगळेजण आहे ना अशी मस्तपैकी पूजा ऐकत होते. आणि तुम्हाला एक खरं सांगते पूजा आहे ना एकदम छान पद्धतीने चांगली झाली आणि त्या गुरुजीने आम्हाला सगळं समजून सांगितलं होतं, की आम्ही आपण असं-असं का केलं आणि तसं-तसं का केलं. मामाचे आपले चिट्टे-पिट्टे पण एकदम शांतपणे ही पूजा ऐकत होते आणि खरंच पूजा ना खूप छान पद्धतीने पार पडली होती आणि बाहेरची रांगोळी हां, एक नंबर होती. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा रांगोळी कशी वाटली ती. आतमध्ये पूजा चालू होती आणि मामी त्यांचं आणि चिट्ट्या-पिट्ट्यांचं आणि इकडे ना फुलांच्या पाकळ्या करायचं काम चालू होतं. आणि ते कशासाठी? तर आपल्या ना पूजेच्या रांगोळीसाठी. मला आहे ना कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही आमची पूजा कशी वाटली आणि त्याच्या पुढची ही रांगोळी आहे ना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इकडे ना पूजा वगैरे सगळ्यांची झाली. आता गृहप्रवेश कोणच्या हस्ते होणार? तुम्हाला काय वाटतं कोणच्या हस्ते होईल? तर आजीच्या हस्ते मस्तपैकी गृहप्रवेश झाला होता इकडे आणि आपल्या बंगल्याला नाव दिलं होतं स्वप्न सरू. फायनली आपली पूजा वगैरे आवरलेली होती आणि इकडे ना आत्तीचा नातू पण आला होता. म्हटलं चला त्याच्यासोबत जरा गप्पा मारूयात. पण पोरगं काय माझ्याकडे बायला तयार नव्हतं आणि ना आपल्या ना आज पूजा झालेली होती आणि उद्या आहे ना आपल्या घरभरणीच कार्यक्रम म्हणजे जेवणाचा त्याचा पण आपला एक मस्तपैकी व्हिडिओ येऊन जाईल आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आमची पूजा कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.